नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बनावट नोटा प्रकरणात केजचा माजी सरपंच तमिळनाडूत गजाआड. बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारी जगतातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. केज तालुक्यातील डोका गावाचा माजी सरपंच थेट तमिळनाडू राज्यात बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये अडकलाय. तमिळनाडू पोलिसांनी माजी सरपंचासह एका व्यापाऱ्याला 8.25 लाख रुपयांच्या बनावट नोटांचे बेड्या ठोकल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. रमेश बाबुराव भांगे 54 राहणार डोका तालुका केज माजी सरपंच आणि नारायण राम 34 व्यापारी हे दोघे कारने तमिळनाडू दौऱ्यावर होते. 21 जानेवारी रोजी तिरुचिरापल्ली येथील थोकुडी परिसरातील एका पेट्रोल पंपावर त्यांनी इंधन भरलं आणि 200 रुपयांची बनावट नोट दिली. ही नोट पाहताच कर्मचाऱ्याला संशय आला. त्याने तात्काळ स्थानिक पोलिसांना कळवलं. पोलिसांनी वेगाने हालचाली करत चेकपोस्टवर कार अडवली. या प्रकरणाचं गांभीर्य पाहता तमिळनाडू पोलिसांनी याचा तपास ईडीकडे सोपवला. या बनावट नोटांची छपाई कुठं झाली, याचे महाराष्ट्रातील आणि विशेषतः बीडमधील कनेक्शन काय, याचा सखोल शोध आता घेतला जातोय. माजी लोकप्रतिनिधीच अशा देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचं समोर आल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. केज तालुका पुन्हा एकदा नकारात्मक कारणानं चर्चेत आला. गर्भगिरीच्या दरीमध्ये 2 मृतदेह आढळले. कारमध्ये सापडली बनावट नोटांची बंडला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्या 200 रुपयांच्या नोटांच्या तब्बल 41 बंडल मिळून आले. एकूण 8,37,000 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. प्राथमिक तपासात या आरोपींनी मदुराई, पुद्दुकोट्टई आणि तंजावर परिसरात अनेक ठिकाणी बनावट नोटा चलनात आणल्याचं उघड झालंय.